हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 6 न्यूमेरिकल्स ऑन सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स. तर फर्स्ट न्यूमेरिकल्स याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. इन ए सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स विथ बोथ रिॲक्टंट्स taken in a equal concentrations, the time required for the completion of 25 reactions was 3600 seconds. How much time will be required for the completion of half-life reactions? Suppose A plus B ही आपण एक सेकंड ऑर्डर रिॲक्शन घेतलेले आहे आणि ह्या रिॲक्शन्स मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे. समजा याचं 0.1 मोलार आहे आणि बीचं पण कॉन्सन्ट्रेशन हे 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्यानंतर याचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, हे प्रोडक्ट्समध्ये होतं आहे. बरोबर. तर या ठिकाणी जर टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं की या ठिकाणी ही 25% रिॲक्शन कंप्लीट होते, तर 25% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 3600 एवढा टाइम सेकंद एवढा टाइम्स आपल्याला लागतो. तर आपल्याला समजा रिॲक्शन या ठिकाणी आपण 50% कंप्लीट झालेले आहे. तर 50% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी म्हणजे T50% हा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, T50% म्हणजेच काय, T1/2 हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन. द रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन, द फॉर्म्युला इज K is equal to 1/AT into x upon A minus x हा आपला फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला रिॲक्शन 25% कंप्लीट होत असेल, रिॲक्शन जर समजा या ठिकाणी ही 25% रिॲक्शन कंप्लीट होत असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी टाइम किती लागतो, त्याच्यासाठी रेट कॉन्स्टंट काय आहे, टाइम किती लागत आहे, 3600 सेकंद एवढा लागत आहे. तर रेट कॉन्स्टंट त्याचा काय असेल, तर रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी K इज इक्वल टू 1 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहित नाही, आपण तशीच व्हॅल्यू ठेवूया. टी ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 3600 एवढी आहे. बरोबर. इंटू एक्सची व्हॅल्यू कशी काढणार आपण, वेन रिॲक्शन कंप्लीट 25%. समजा रिॲक्शन जर 25% कंप्लीट होत असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, 0.25A असणार आहे. ही एक्सची काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. बरोबर. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय या ठिकाणी 0.25 आलेले आहे. बरोबर. त्यानंतर A मायनस 0.25A असणार आहे. बरोबर. एक्स ए या ठिकाणी आपण A असंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही एक्सची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. तर K इज इक्वल टू 1/3600 into A into 0.25A upon A minus 0.25A 0.75A. A get cancel, therefore K is equal to 1/3600A into A into ह्याचं जर आपण डिवायडेशन केलं 0.25 डिवायडेड बाय 0.75 इज इक्वल टू 1/3 येईल. बरोबर. देअरफॉर K इज इक्वल टू याचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर काय येईल, 1/10800 इंटू A. हे काय आलेलं आहे, रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन when reaction complete 75%. when reaction complete 75%. आता आपल्याला जर रिॲक्शन ही 50% कंप्लीट होत असेल, रिॲक्शन ही किती 50% 50% रिॲक्शन कंप्लीट होत असेल, तर त्याच्यासाठी काय टाइम लागतो ते आपल्याला काढायचं आहे. तर समजा आपण या ठिकाणी म्हणू शकतो when reaction complete
50%, then the x value is equal to 0.5a. त्यावेळेस x ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.5a. म्हणजेच या ठिकाणी रिॲक्शन ही 50% कंप्लीट होत असेल तर x ची व्हॅल्यू काय आहे 0.5a एवढी आहे. बरोबर, म्हणजे x मीन्स काय रिॲक्टंट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट्स. Then the rate constant for second order reactions formula K is equal to 1 upon A. T means काय असणार आहे T आता 50% रिॲक्शन कंप्लीट होते म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे T 50% असणार आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण T 1/2 पण म्हणू शकतो. बरोबर, इंटू x अपॉन a मायनस x हा आपला फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाइम कॅल्क्युलेट करायचा या ठिकाणी आपल्याला बघा हा टाइम कॅल्क्युलेट आपण करणार आहोत या ठिकाणचा T 1/2. तर फॉर्म्युला काय येईल बघा T 1/2 और T 50% इज इक्वल टू 1 अपॉन a इंटू k इंटू x अपॉन a मायनस x हा फॉर्म्युला आपला या ठिकाणी आलेला आहे. तर आपल्याला हे इक्वेशन मी या ठिकाणी लिहितो T 1/2 और T 50% is equal to 1 upon a into k ची व्हॅल्यू काय या ठिकाणी k ची व्हॅल्यू आपण रेट कॉन्स्टंट या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे की रेट कॉन्स्टंट आपण या ठिकाणी हा रेट कॉन्स्टंट हा या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. हा रेट कॉन्स्टंट आपण काय करूया या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आपण घेऊया. तर काय येणार त्याची व्हॅल्यू इंटू 1 अपॉन a इंटू या ठिकाणी 10,800 अपॉन 10,800 a अपॉन 1 होईल. बरोबर, कारण हे कसं आहे डिवाइड आहे हे आणि या ठिकाणी k आहे म्हणजे 1 अपॉन k लिहितोय आपण म्हणजे हे अशा पद्धतीने ती व्हॅल्यू येईल. इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 0.5a आहे आणि a ची व्हॅल्यू काय आहे a मायनस x ची व्हॅल्यू परत 0.5a आहे. म्हणजेच बघा इज इक्वल टू 1 अपॉन a इंटू 10,800 a upon 1 into 0.5a minus 0.5a 0.5a get cancel 0.5a and 0.5a get cancel. Therefore T 50% is equal to a get cancel म्हणजेच काय येणार या ठिकाणी 10,800 सेकंद येईल. म्हणजे 50% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी बरोबर म्हणजे या ठिकाणी हे 50% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला टाइम किती लागत आहे 10,800 सेकंद एवढा टाइम आपल्याला लागत आहे. तर हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड न्यूमेरिकल्स आपण यामध्ये पाहणार आहोत. सेकंड न्यूमेरिकल्स हे सेकंड ऑर्डर रिॲक्शन इज स्टार्टेड विथ 0.1 मोल पर dm cube concentration of both the reactants is 10% complete in 1800 second. Calculate the rate constant, half life time and time taken for 40% reaction is completes. तर या एक्झाम्पल्स मध्ये एक सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स आपण कन्सिडर करूया. सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स म्हणजे कोणती समजा एक सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे A प्लस B ही रिॲक्शन आहे. इट गिव्स प्रोडक्ट्स. ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स आपण कन्सिडर केलेले आहे म्हणजे ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन इज स्टार्टेड विथ 0.1 मोल पर dm क्यूब. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे
इनिशियल कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एची व्हॅल्यू काय या ठिकाणी ए इज इक्वल टू 0.1 मोल पर DM³ हे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन्हीचं पण असणार आहे, इक्वल कॉन्सन्ट्रेशन आहे. बोथ रिएक्टंट्स हॅव्हिंग इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स त्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सेम आहे. समजा आता ही रिॲक्शन जर या ठिकाणी समजा 10% कंप्लीट होत असेल, रिॲक्शन समजा ही 10% या ठिकाणी कंप्लीट होत असेल, तर त्याला टाइम किती लागतो आपला, टाइम T 10% इज इक्वल टू किती लागत आहे 1800 सेकंद एवढा टाइम आपल्याला लागत आहे. तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट, त्यानंतर हाफ लाईफ टाइम्स आणि वेन टाइम टेकन फॉर 40% रिॲक्शन कंप्लीट. आणि या ठिकाणी समजा जर आपण 40% जर कन्सिडर केलं 40% रिॲक्शन, तर 40% म्हणजे T40% रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला किती टाइम लागतो तो एक कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर हाफ लाईफ टाइम पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हाफ लाईफ टाइम्स म्हणजे काय, तर T1/2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स, हे पण आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिलं म्हणजे काय, या ठिकाणी रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरं म्हणजे T1/2 या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे T40%. हे आपल्याला हे 3 पॉइंट्स, तीन फॅक्टर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया व्हेन रिॲक्शन कंप्लीट, रिॲक्शन कंप्लीट 10%, देन एक्स काय असणार आहे, एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 0.1 ए असणार आहे, 0.1 ए असणार आहे. म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तर आपल्याला दिलेलं आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ए ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एक्स इज इक्वल टू 0.1 इंटू या ठिकाणी 0.01 आहे, 0.01 कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी 0.01 आहे, बरोबर. म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय आहे 0.01 कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येईल आता 0.001 ही एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आणि ए ची व्हॅल्यू काय आहे आपली, ए ची व्हॅल्यू या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 0.01 ही ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ही व्हॅल्यू कुठं आहे, तर या ठिकाणी ही व्हॅल्यू दिलेली आहे. ए मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ both the reactants A and reactants B. Then the rate constant for second order reaction K is equal to, आपल्याला पहिल्यांदा K कॅल्क्युलेट करायचा आहे, K कॅल्क्युलेट करायचा आहे. तर K is equal to 1/1 A into T into X upon A minus X. तर या ठिकाणी 1/, ए ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट आता केलेली 0.01 इंटू टाइम किती दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी 10% रिॲक्शन कंप्लीटसाठी 1800 एवढा टाइम दिलेला आहे. इंटू एक्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 0.001 ही एक्सची व्हॅल्यू आहे. त्यानंतर ए मायनस म्हणजे 0.01 मायनस 0.001 म्हणजेच ए मायनस एक्स, हा ए आहे आणि हा एक्स आहे आणि हा वरचा काय आहे एक्स आहे, बरोबर. तर इज इक्वल टू आता ही जर पूर्ण टर्म्स आपण कॅल्क्युलेट केली म्हणजे काय 0.001 याला ब्रॅकेट टाकायचा, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे आहे, बरोबर. त्यानंतर 0.01 इंटू 1800 इंटू 0.01 मायनस 0.001 म्हणजेच काय असणार 0.009 असणार आहे. आणि याला पण काय करायचं असं ब्रॅकेटमध्ये टाकायचं, हे पूर्ण ब्रॅकेट टाकायचं 0.001, त्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर कॅल्क्युलेटरमध्ये डिवाइड करायचं, त्यानंतर परत ब्रॅकेट घ्यायचा 0.01 इंटू 1800 इंटू 0.009 आणि ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू साइन आपण
इज इक्वल टू साइन जर आपण दाबल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू दिसेल कॅल्क्युलेटरवर 0.0061728 अशी व्हॅल्यू दिसेल बरोबर. तर इज इक्वल टू हेच 3 डेसिमल आपण 1 2 3 डेसिमल पुढे गेल्यानंतर काय होईल 6.1728 इंटू 10⁻³ युनिट काय याचं DM क्यूब पर मोल पर सेकंड. तर आपण या ठिकाणी के कॅल्क्युलेट पहिलं आपण के कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये हाफ लाईफ टाइम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करूया आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया हाफ लाईफ टाइम T1/2 सेकंड आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करूया T1/2 इज इक्वल टू फॉर्म्युला माहित आहे T1/2 इज इक्वल टू 1/a(k) हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे बरोबर. तर हा फॉर्म्युला T1/2 इज इक्वल टू 1/a ची a मीन्स काय याच्यामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे या ठिकाणीच आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपलं या ठिकाणी आहे म्हणजे 0.01 हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यानंतर के आपण आताच कॅल्क्युलेट केलेला आहे तो के या ठिकाणी आहे हा के आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. हा के ची व्हॅल्यू घेतली किती आहे ते 6.1728 इंटू 10⁻³ ही व्हॅल्यू आहे. आता ही जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने हे जर सॉल्व केलं तर T1/2 कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने जर ही व्हॅल्यू आपण सॉल्व केली आणि इज इक्वल कॅल्क्युलेटरमध्ये 1 डिवायडेड बाय हे पूर्ण टर्म्स डिवाइड केली तर काय येईल त्याचा आन्सर काय येईल बघा त्याचा आन्सर येईल 16199 सेकंड्स एवढी काय येईल हे T1/2 ची या ठिकाणी व्हॅल्यू येईल. त्यानंतर आपल्याला थर्ड पॉइंट काढायचा आहे. थर्ड पॉइंट कोणता काढायचा आहे व्हेन रिॲक्शन कंप्लीट 40% जेव्हा 40% रिॲक्शन कंप्लीट होत असेल तर आपल्याला टाइम किती लागतो ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जर रिॲक्शन ही 40% कंप्लीट होत असेल त्यावर x ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.4a असणार आहे. या ठिकाणी आपण दाखवूया नंबर 3 कॅल्क्युलेशन व्हेन रिॲक्शन कंप्लीट 40% then the x value is x is equal to 0.4a असणार आहे. x ची व्हॅल्यू 0.4a असणार आहे. तर त्यावेळेस k is equal to फॉर्म्युला काय 1/a(t) इंटू x/a मायनस x हा फॉर्म्युला आहे. आपल्याला t कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे 1/a इंटू k इंटू x/a मायनस x असणार आहे बरोबर. त्यानंतर आता या ठिकाणी बघा t कितीसाठी करायचा आहे 40% साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 1/a ची व्हॅल्यू किती आहे 0.01 आहे. या ठिकाणी a ची व्हॅल्यू तुम्हाला माहितच आहे या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू आहे 0.01. k ची व्हॅल्यू आपण आताच कॅल्क्युलेट केलेली आहे. k ची व्हॅल्यू किती आहे 6.1728 इंटू 10⁻³ ही आपण व्हॅल्यू घेतलेली आहे. इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 0.4a आहे डिवायडेड बाय a मायनस 0.4a बरोबर. त्यानंतर आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार बघा सिम्प्लिफाय कसं करणार T40% इज इक्वल टू 1/0.01 इंटू 6.1728 इंटू 10⁻³ इंटू 0.4a a minus 0.4a 0.6a a get cancel.
Therefore T40% is equal to 0.4 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, डिवायडेड बाय म्हणायचं, त्यानंतर ब्रॅकेट घ्यायचा, त्यामध्ये 0.01 इंटू 6.1728 इंटू 10⁻³ इंटू 0.6 हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू घ्यायचे. कॅल्क्युलेटरमध्ये ही पूर्ण व्हॅल्यू घ्यायची, डिवाइड म्हणायचं, कॅल्क्युलेटर घ्यायचा, कॅल्क्युलेटरमध्ये 0.4 ब्रॅकेट टाकायचा, त्यानंतर 0.4 व्हॅल्यू, ब्रॅकेट कंप्लीट, डिवाइड म्हणायचं आणि ब्रॅकेटमध्ये ही पूर्ण व्हॅल्यू, डिनॉमिनेटरची पूर्ण व्हॅल्यू आणि ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू म्हणल्यानंतर कॅल्क्युलेटरवर तुम्हाला ती व्हॅल्यू दिसेल 10,799.71 सेकंद, म्हणजे T40% आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. ही व्हॅल्यू आलेली आहे. एक म्हणजेच काय, आपण एकतर हा रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला, रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण हाफ लाईफ टाइम पण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे आणि या ठिकाणी T40% पण या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आपण लेक्चर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स या ठिकाणी स्टॉप करीत आहोत. थँक यू.